तर आता आपलं एअर फिल्टर पण बसलं आहे आणि एअर फिल्टर आणि विंडशील्ड पण बसलेली दाखवतो. हे बघा, एअर फिल्टर फुल नवीन व्हिडिओ दिसेल 360मधून आणि आपला जो आहे विंडशील्ड जी मेन होती ती पण आहे. ही आता इथपर्यंत आहे. मला वाटतं वंडरसेनची कधी लावल्यानंतर इथपर्यंत यायची आणि ते मध्ये वंडरसेनची कशी अशी जराशी व्ही आहे ना, याला फुल कवर्ड आहे. तर आता बघायला लागेल, बट दिस इज द लुक. हॅलो अँड वेलकम बॅक टू डे 74. मी आहे राजदीप आणि तुम्ही बघताय घेऊन टाक. अँड इफ तुम्ही पण इंट्रोवर्ट आहात आणि तुम्ही विचार करताय की यूट्यूब चॅनल चालू करायचा, कसं करायचं, प्लीज फॉलो मी. मी पण एक इंट्रोवर्ट आहे आणि मी पण एक चॅनल चालू केलं आहे की लाईक मी माझं डेली लाईफ म्हणजे काय तर दिवसाचं जरासं काय पण आपण करतोय ते रेकॉर्ड करून आपण यूट्यूबवर टाकतोय. आणि आता असं झालं आहे की आजच्या ह्याच्यात कालच्या ह्याच्यात तुम्ही बघितलं असेल की मी एअर फिल्टर क्लीन केला, एअर फिल्टरला लूप बीप केलं, ते सगळं केलं, ते तुम्हाला दिसलं असेल. आणि आजच्या ह्याच्यात आपल्याला तेच करायचं आहे की आपल्याला एअर फिल्टर दाखवतो आधी. ओ माय गॉड. तर एक मिनिट, सॉरी. तर एअर फिल्टर आता आपला पूर्ण लूप बीप करून पूर्ण झालेला आहे. हे बघा, पूर्ण त्याचा आपण एकदम लूप केलेलं आहे, सगळं केलेलं आहे. या साईडला एक मिनिट. ओके, तर हे पण झाले. तर आता आपण याला जाऊन आहे ना बाईकला लावायचं आता मेन. आणि मेन दुसरी गोष्ट अजून एक आहे की बाईक बरं त्याच्याबरं प्लस आपण विंडशील्ड पण लावायची जी आलेली होती. आपण तात्पुरतं स्टार्टिंगमध्ये लावलेली, तर आता आपल्याला परमनंट लावायचं आहे. तर ते एक होतं, कारण की काय झालेलं की माझा इतरचा जो रबर आहे, जो इथं रबर लागतो, इथं जो रबर लागतो तो तुटला गेलेला, तो मला सापडत नव्हता. तर मी आता काय केलं, याच्यासाठी पण जुगाड आहे की हे दोन ऑरेंज दिसतात तुम्हाला. ते ऑरेंज बेसिकली काय आहेत, तर तुम्ही हार्डवेअरमध्ये जाईल ना तर त्याला बोलायचं लाईक जो हे ॲक्च्युली वायसर आहेत. एक मिनिट. हे ॲक्च्युलीत ना दोन वायसर आहेत. हे दोन जे नळाला लागतात ना, टॅपला लागतं ते वायसर आहेत. ते हार्डवेअरमधून मी आणलेत आणि बरोबर फिट झालेत. त्याबरोबर इथं इफ तुम्हाला दिसेल तर बरोबर ते फिट झालेले आहेत. त्यावर फिट म्हणजे एकदम टाईट झाले. आता ते हालत नाही ना, काय नाही. बघा, काही नाही. तर आता हे फिट करायचं आहे. तर आता हे सगळं फिट करायचं आहे आणि हे दोन गोष्टी आज फिट करायचं. आणि मला चेन्स पॉकेट पण हे करायचं आहे. बघा, चेन्स पॉकेट पण आहे आपली. कुठं गेली चेन्स पॉकेट आपलं ब्रास ती. त्याचा कोण बसून देणार, मेन ते बसवायला, कारण की प्रॉब्लेम आहे त्याचं. ते शोधतोय मी. ते एकदा मिळालं तर आज नाही तर उद्या मला तर मोस्टली उद्या नाही तर परवामध्ये होऊन जाईल ते. आणि त्यात आपण राईडवर जायचं. हो या, तर फायनली आपण राईडवर जाणार त्यानंतर. तर हेच सगळं आहे. तर आता आपण जाऊ खाली जाऊया, गॅरेजमध्ये जाऊया आणि हे आणि एअर फिल्टर दोन्ही फिट करूया. चलो भेटू बाईकच्या इथं जाऊ. सो इथं आहे आपली बाईक. आधीच मी याला मेन स्टँडवर लावून ठेवलेलं आहे. सगळे करायचं आहे आधी. आता आपण त्याला आणि फर्स्ट विंडशील्ड लावायची, त्यानंतर एअर फिल्टरसाठी हा एक स्क्रू, हा एक 3 स्क्रू, हे 3 स्क्रू काढायचे आणि त्यानंतर एअर फिल्टर लावायचं. तर आपला आजचा ट्रायपॉड आहे. आता जेवढंही याच्या पुढे तुम्हाला व्हिडिओ दिसेल, काही दिसेल, Insta 360 म्हणून दिसेल, कारण की ॲडजस्टमेंट करायसाठी बरं वाटतं फ्रेम बाय फ्रेम. तर चला आता आपण शिफ्ट करू इंस्टावर आणि आपण शिफ्ट करू सगळं. चलो एक मिनिट. तर आता विंडशील्ड लावूया आधी आपण, जी ही वाली आहे. कुठे आहे जी ही वाली, इथं लागणार, अशी इथं लागणार. तर असा काय तर लुक असणार आपला. आणि तर आता Insta 360वर जाऊ. सर कधीपासून माझं कोण टूल बॉक्स ढापून गेलं ना, असं एवढा राग येतोय ना. ओ शेट, मी वायसर नाही आणलं वाटतं. याचे नाही, वायसरची जरूरत नाही आहे. ॲक्च्युली वायसरची जरूरत नाही आहे, बट हां
ओके. नाही, काय तर चुकतंय. ओके, हे फिट झालं एक. नाही, काही असं का होतंय? हे असं का चालतंय? नीट का नाही चालत आहे? ओके, हे तर बसलं. आता इथंचे स्क्रू. हाय, काय करतोय मी? ओके, नाही. ओके, हां, बसू शकता. नाही, मला इथं वायसर लागणार. थांबा, वायसर घेऊन आलो. तर बेसिकली हे वाले वॉशर्स मी आणलेले आहेत. हे आपल्या नळाला लागतात ना वायसर, ते वालेत. आणि हे वॉशर आणलं त्यासाठी. तर ते एक लावू. हां, एक मिनिट. ओके, तर बेसिकली हे कसं दिसणार माहिती का? हे हे आहे, हे का नाही जात आहे? ओके, मोठेवाले हे आणि हे बेसिकली हे रबरचं यूज होणार त्याला सेट व्हायलासाठी. तर एक मिनिट. हां, तर रबर कुशनिंग भेटणार इथं, कारण की याला काय क्रॅक बिक नाही होणार मग. हां, ही माझी आयडिया, ही कोणाची दुसऱ्याची नाही आहे. तर ब्रो, काही जरासा तर जा, त्यात मी स्क्रूड्रायव्हरने हे करेल. ओके ओके, गेलं. आता स्क्रूड्रायव्हर. याच्यामुळे जरासा प्रॉब्लेम होतोय बसवायला, पर्यंत काही हे नाही, आपण बसेल तरी. ओके, स्क्रूड्रायव्हर ॲक्च्युली पाहिजे दुसरा, कारण की हा स्क्रूड्रायव्हरने नाही काय करू शकत आपण. So
तर आधी वॉशर, आधी ते वॉशर जाणार, त्याच्यानंतर हे जाणार. भाई हे जरासा हार्ड आहे, म्हणजे हार्ड म्हणजे टाईट आहे त्याचं होल. तर हे बेसिकली असं दिसायला पाहिजे. ओके, फिरत का नाही मग? हे काय चाललंय? असं फिरत का नाही मग हे? ओके, ओके, स्क्रू तर आला मागून, ते टाईट झाले. इथं असं टाईट करायसाठी मला वेगळा स्क्रू ड्रायव्हर लागणार आहे असं मला वाटतंय. तर एकदा तरी ट्राय करू. याच्यासाठी मला वेगळा स्क्रू ड्रायव्हर आणायला लागणार आहे. पण तरी टाईट झाले, त्या साईडनी तर टाईट झाले, इथून टाईट झाले, सगळीकडून टाईट झाले नुसतं. ओके, टाईट. नुसता हा एक स्क्रू टाईट करायचा, तो आपण आता नंतर करू त्याला, कारण की आता माझ्याकडे तो लांब स्क्रू ड्रायव्हर नाही आहे. सो आता बॅक टू आपण आता लावणार आपलं एअर फिल्टर. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, त्यासाठी आपण आलो इथं. एअर फिल्टर हा एक स्क्रू काढायचा एअर फिल्टरसाठी. जरा असं झालं दिसते ना, पेट रेकॉर्ड होतं ना बाई. हां, तर हा एक स्क्रू, त्यानंतर हा एक स्क्रू, आणि एक होता ना, हां, आणि हा. ओके भाई, ओपन हो ना. ओके, झालं. त्याच्या आधी कापड तर त्याच्या आधी सगळं एअर फिल्टर आत टाकण्याच्या आधी ओपन. ओके, काय धूळ नाही ना, काय नाही आहे. तरी एकदा आपण स्वतः सगळं पुसून घ्यायचं चांगल्या कापडाने सगळीकडून. काय एवढे काही धूळच नाही आहे याच्यात. हां, आणि हे मेन कापड आहे, आपण प्लॅस्टिक लावलेलं ते काढून टाकू आता. आणि एअर फिल्टरमध्ये लिहिलं आहे फ्रंट कुठला आहे. हा फ्रंट साईड आहे. हे असं जायला पाहिजे, म्हणजे हे असं जायला पाहिजे. जिथं फ्रंट लिहिलं आहे तो इथं, आणि बाकीचं सगळं असं आत. तर हे गेलं आत. बसतंय ना बाई. ओके, फिट झालेलं आहे. बरोबर आहे ना फ्रंट. ओके,
आणि याच्यानंतर परत आता आपण पुसून बिसून तर सगळं घेतलेलं आहे. ओके, मेन मोमेंट ऑफ ट्रूथ पण आहेत 2-3, कारण की मी जे नवीन स्क्रू आणलेत ते आणि हे सेम आहेत. येस, सेम आहेत. अय आणि आधी तर नुसतं लावून ठेवायचे फटाफट. काही स्क्रू ड्रायव्हर पाहिजे साधावाला. हे लय कॉमेडी स्क्रू ड्रायव्हर आहे. ओके, आणि परत झालं इथं ओके. हे बसलं गेलं. तिसरा स्क्रू मी ॲक्च्युली ना 25 किती याच्यानंतर मी बाईक चालू करेल. आता वाटतं ऑलमोस्ट 10 दिवसानंतर मी ही बाईक चालू करणार. हे झालं. हे सेट झालं. ओके, सेट. आता इथं ओके, सेट. हे झालं. अजून 2 स्क्रू, त्यानंतर फुल सेट. त्यानंतर आपण बाईक चालू करू शकतो मेन तर. ओके, कुठे गेलं? ओके, सेट. आता आपण बाईक चालू करू. मेन मी एवढ्या दिवसानं तर करतोय ना, मला किक स्टार्ट करून बघायचं आहे. चलो. द मोमेंट ऑफ ट्रूथ. बाईकचं चालू करायचं आता. होय, होय, काय मला नाही, जर क्विक थ्रॉटलचं हे चेंज करायचं. हे ना जरासा खूप हे लेंदी प्रोसेस आहे.
होतं ना ब्रुम ब्रुम ब्रुम, मला ते काढायचं आहे. ब्रो का थांब. मला E20च्या आईचा चालायला तर लागी. आता बघू आता. पण जरा जळाचा वास होतो. तर आता आपलं एअर फिल्टर पण बसलं आहे आणि एअर फिल्टर आणि विंडशील्ड पण बसलेली दाखवतो. हे बघा, एअर फिल्टर फुल नवीन व्हिडिओ दिसेल 360मधून. आणि आपला जो आहे विंडशील्ड जी मेन होती ती पण आहे. ही आता इथपर्यंत आहे. मला वाटते वंडरसेनची कधी लावल्यानंतर इथपर्यंत यायची. आणि ते मध्ये वंडरसेनची कशी अशी जराशी व्ही आहे ना, याला फुल कवर्ड आहे. तर आता बघायला लागेल. बट दिस इज द लुक. बघा इथून मेन आहे की ट्रान्सपरंट आहे ना, त्यामुळे जास्त असं बल्की असं काय वाटत नाही. आणि वंडरसेनची कशी इथून अशी जायची, ही इथून जराशी अशी अजून कवर्ड आहे. तर बघू आता कसं आहे. आणि इफ तुम्हाला आवडला हा व्हिडिओ, का असे व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. अँड चला बाय बाय, भेटू पुढं. आता भेटू म्हणजे आता सीट कवर लावायचं, इतरचं जे काढलेलं ते लावायचं, सगळं लावून त्यानंतर परत बघायचं आता राऊंड मारून कसं जातं आहे. देन चलो बाय 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 बाय.